ऍक्सिडेंट झाला होता छोटा. तर पायाला इतकं लागलं होतं की त्याच्यावर इतर बऱ्याच ट्रीटमेंट केला, पण कशाने काहीच फरक नव्हता. मी झोपूनच होते 1 ते 1.5 महिना जवळ. नमस्कार, आपल्याकडं मुंबईवरून पेशंट आलं होतं. मागच्या वेळेस त्यांची येण्याची कंडिशन खूपच झोपलेलंच होतं, तर आपण त्यांचं रिव्ह्यू घेऊया. नाव सांगा मॅडम. माझं जयू साधे. ओके. मागच्या वेळेस बुधवारी आले तेव्हा काय त्रास होता तुम्हाला? मला 1 महिन्यापूर्वी 2 व्हीलरवर ऍक्सिडेंट झाला होता छोटा. तर पायाला इतकं लागलं होतं की त्याच्यावर इतर बऱ्याच ट्रीटमेंट केला, पण कशाने काहीच फरक नव्हता. मी झोपूनच होते 1 ते 1.5 महिना जवळ. तुम्ही मागच्या वेळेस ट्रीटमेंट आलं तेव्हा तुम्ही म्हणजे बेड आहे का म्हणजे? आणि मी तिथे बाहेर 3 खुर्च्या घेऊन मी आडवीच होते. जवळपास 9:30 ते आमचा 1:30-2 पर्यंत नंबर येईपर्यंत मी आडवीच होते. सकाळी तुम्ही किती वाजता आले नंबरला? 9:15 ते 2:30 दरम्यान आले. नंबर किती वाजता आला तुमचा? 2 वाजता लागले. तोपर्यंत झोपूनच होते. आणि आज किती वाजता आले तुम्ही सकाळी? आज मी 11:15 पर्यंत. 11:15. आता नंबर किती वाजता लागला? 6:30. 6:30. बरोबर. आज तुम्ही दिवसभर बसून होता ना? हो. त्रास काही जाणवला? नाही. पहिल्यापेक्षा किती फरक पडला? पहिल्याच फेरीत मला 60% फरक पडला होता बिना औषधाचा. डॉक्टर म्हटले होते मणक्यात इंजेक्शन देतो, स्टेरॉइड देतो सांगूनच. मी म्हटलं मी नाही घेणार. मग ते म्हणाले सर्जरी करावी लागेल. माझी अवस्था बघून ते सांगत होते. म्हटलं नाही, सर्जरी पण नाही मी करणार. म्हटलं मला ट्रेकिंग करावं लागतं, तर मी सर्जरी केली तर मी अधूच होणार. मग मी बसूच शकत नव्हते. उभं राहिल्यावर तो पाय इतका ठणकायचा, म्हणजे कुठचा सांधा नाही, कमरेत नाही, काही नाही. पण ते काय दुखणं होतं देवाला माहिती. हे जे मी एवढे उपचार तुम्ही गेले तेव्हा रिझल्ट वाटला कुठे? काहीच नव्हता रिझल्ट. आपल्याकडे रिझल्ट कसा वाटला? पहिल्याच फेरीमध्ये मला 60% लगेचच, म्हणजे मी आले तर झोपून होते आणि ट्रीटमेंट केल्या मी बाहेरचे पेशंट सगळे मला विचारत होते काय मॅडम झोपून होते आणि अशी काय जादू झाली आतमध्ये येऊन इतकं. आणि अजून तर मेडिसिन पण नव्हतं घेतलं. म्हणजे मी येताना कॅबमध्ये सुद्धा मी अशी आणखीच पडून आले होते आणि जाताना मी बसून गेले. आणि मी त्याच्यानंतर मला लगेच 2 दिवसात गावचा प्रवास केला. इथून मुंबईपासून सफाळा, पालघर. भले तो झोपून बसून असेल, पण मला तो सहन झाला. ते 2-3 दिवस प्रोग्राममध्ये उभं कंटिन्युअस राहणं, बसणं, सगळं मला सहन झालं केवळ तुमच्या ट्रीटमेंटमुळे. 100%. बाकीचे जर तुमच्यासारखे जसे पेशंट असेल त्यांना काय सांगू शकता? मी असं सांगेन की तुम्ही कुठे ट्रीटमेंट घेत असाल आणि खरंच फरक नसेल तर महालक्ष्मी पेन रिलीफ या सेंटरला तुम्ही नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या. आणि मग विश्वास बसला की तुम्ही पुन्हा याल आणि बरे होऊनच जा. 100%. धन्यवाद मॅडम.